तरुणाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी आता संभाजीनगरला आणलेला आहे। खोक्याला प्रयागराजवरून विमानाने मुंबई मार्गे संभाजीनगरला पहाटेच्या वेळेला आणण्यात आलं। तिथून पोलीस तातडीने त्याला घेऊन शिरूर कासार पोलीस स्टेशनकडे रवाना झाले। आज आता दुपारी त्याला शिरूर कासार तालुका कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पोलीस त्याची कोर्टाकडे रिमांड सुद्धा मागणार आहेत। प्रयागराजमध्ये ताब्यात घेतल्याच्या नंतर खोक्याला रात्री 12:30च्या सुमारास मुंबई विमानतळावरती आणलं आणि यानंतर आज सकाळी 6:30च्या वेळेला पोलीस त्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती दाखल झाले। इथून तातडीने त्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झालेत। खोक्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। दरम्यान सतीश भोसलेला घेऊन पोलीस शिरूर कासारला निघाले आणि या ताफ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आणि यूपी पोलिसांनी प्रयागराजमध्ये बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर त्याला बाय रोड वाराणसीवरून विमानानं मुंबईला आणि मुंबईवरून विमानानं छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आलं आणि आता बीड पोलिसांची एक टीम खोक्याला घेऊन या ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्याकडे या ठिकाणी निघाली आहे। हे पोलीस ज्या पथकानं खोक्याला ताब्यात घेतलंय ते शिरूर पोलिसांना या आरोपी म्हणजे खोक्या या ठिकाणी शिरूर पोलिसांच्या स्वाधीन केला जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर त्याला शिरूरच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। PCR या ठिकाणी घेतला जाईल आणि आता आपण पाहतो की त्याला बीड वरून या ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येत आहे आणि आज किती दिवसांचा PCR मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जो खोक्या माध्यमांना मिळत होता तो खोक्या पोलिसांना मिळत नव्हता, मात्र त्याचं लोकेशन मिळालं आणि त्यानंतर त्याला प्रयागराजमध्ये अटक केली आणि आज सकाळी संभाजीनगरमध्ये आणण्यात आलंय आणि त्याला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी त्याला ताब्यात देण्यात येईल आणि पुढची अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। त्यामुळे फरार असलेल्या खोक्याला पोलिसांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला शिरूरमध्ये घेऊन जाण्यात येत आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।